रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही आलेलो ताईच्या इकडे माझी पाड्याला. तर बघा वरव्याच्या शिंगा तोडतो आम्ही. मस्त बघा गागस्त ताज्या ताज्या शिंगा आहेत ताईचे बघा. मस्त शेत बघा ताईच्या इकडे आम्ही आलेले असत. मस्त लगे असं बाहेर आलेले आज बरं शिंगा तोडायचे. हे बघा वीर पण आलेला आहे. वीर पण आलेला आहे. तर हे बघा वीर पण आलेला आहे. हा हे बघा ताई पण तोडतात शिंगा. मी पण तोडते शिंगा. हे बघा लांब लांब मस्त गावठी शिंगान. क्यू पण आलेला आहे बघा. क्यू बोल बर्फाच्या नाही ना ताज्या. हे बघा ताण्याच्या आम्ही तोडतो. क्यू बघ बाय बाय कर क्यू. हे बघा हा बोल 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 ना क्यू इथं बघ. ताजा आहे नाही का. ताजा ताजा आहे माल. तर हे बघा लय मस्त मोठा संगे ताना आहे ताईच्या इकडं. तर अशा शिंगा बघा केवढ्या भारी शिंगा आहे. तर मला बोलते ताई बोलते भरपूर शिंगा आहे तुम्हाला घेऊन जा शिंगा. आता मी जेवलो बिवलो थोडासा आराम पण केलेला आहे ताईच्या इकडे येऊन. लय दिवस झाले आई बोलत होते जायचं जायचं म्हणून आज बऱ्याच दिवसातून टाईम काढून आम्ही ताईच्या इकडे आलेले आहोत. मस्त बघा आज संध्याकाळी वरव्याच्या शिंगांची भाजी घरी गेल्या गेल्या भाजी बनवणार आहे मी. मस्त कशी लागते बघा तुम्हाला दाखवेल मी. भरपूर तोडल्या त्या पिशवीत पण आहेत. ताई पण तोडतात बघा शिंगा. ताईच्या इकडे आल्या ताई थैली भरून शिंगा. तुरीच्या पण शिंगा घ्यायच्या आम्हाला. तुरीच्या पण संपत आलेल्या आहेत तुरीच्या शिंगा. हे बघा वीर केवढा धावते. मस्त वातावरण आहे. घर पण जाम भारी आहे. मी पहिल्यांदा बघितलेलं आहे ताईच्या इकडं आता आलेले. तर रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला कसं वाटतंय ताईच्या इकडचं वातावरण तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा.